आज एका अशा प्रकरणाबद्दल बोलूया जिथे शेतकऱ्यांचं सर्वस्व नैसर्गिक आपत्तीत वाहून गेले. पण मदतीसाठी हात पुढे केल्यावर त्यांना सांगितलं जातं की तुमचं नुकसान 0% झाले. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 0%. आज आपण महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या याच धक्कादायक कहाणीचा शोध घेणार आहोत. हे एक वाक्य, खरं तर हे वाक्य या संपूर्ण संघर्षाचं सार सांगतं. विचार करा, एका बाजूला निसर्गाचा कोप आहे ज्यावर कुणाचाच ताबा नाही, आणि दुसऱ्या बाजूला ज्या व्यवस्थेवर त्यांनी विश्वास ठेवला तिचाच निर्दयीपणा. ही दुहेरी लढाई लढणं शेतकऱ्यांसाठी किती कठीण असेल. तर गोष्ट आहे 2025च्या खरीप हंगामाची. महाराष्ट्रातल्या सोयाबीन शेतकऱ्यांसाठी हा हंगाम काही आशेचा किरण घेऊन आला नाही, उलट तो एक विनाशकारी वादळ ठरला. आधी आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला आणि जे काही थोडंफार वाचलं होतं ते कीड आणि रोगांनी खाऊन टाकलं. म्हणजे हे फक्त एक संकट नव्हतं, तर संकटांची एक साखळी होती. पाऊस, कीड, रोग यामुळे पीक तर गेलंच, पण त्यासोबत शेतातली सुपीक माती म्हणजे त्यांच्या भविष्याची पुंजीच वाहून गेली. याचा परिणाम शेतकरी कर्ज आणि निराशेच्या खोल गर्तेत सापडले. आता अशा परिस्थितीत जेव्हा सगळीकडूनच निराशा होती, तेव्हा एकच आशेचा किरण होता: पीक विमा. आणि हा काही फक्त एक कागदी शब्द नव्हता, तर कायद्याने दिलेलं एक सुरक्षा कवच होतं. त्यांना वाटलं की चला, किमान इथे तरी आपल्याला आधार मिळेल. आणि हो, विम्याचा मूळ उद्देशच तो असतो नाही का, की संकटाच्या वेळी जीवनदायी ठरणं, एक आधार बनणं. ह्याच एका विश्वासाने हजारो शेतकरी त्यावर अवलंबून होते. पण जो आधार मिळायला हवा होता तो त्यांना मिळालाच नाही. आणि इथेच या कथेला एक धक्कादायक वळण मिळतं, जे आपल्याला त्या 0%च्या रहस्याकडे घेऊन जातं. कारण शेतकऱ्यांनी जे भोगलं ते वास्तव आणि कागदावर जे लिहिलं होतं तो अहवाल, यात जमीन आसमानाचा फरक होता. जरा ही तुलना बघा. एका बाजूला शेतकऱ्यांचं वास्तव, डोळ्या दिखत 70 ते 80% जास्त पिकांचं नुकसान झालंय, लागवडीचा खर्चही निघणार नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला विमा कंपनीचा अहवाल, 0% नुकसान, आणि त्यामुळे हजारो दावे फेटाळले. हे कसं शक्य आहे? 0% हाच तो जादुई आकडा आहे जो या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे. डोळ्यासमोर पीक वाहून गेलं, पण कागदावर नुकसान 0. हा आकडा आला तरी कुठून? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी घेऊन जातो. या 0%च्या आकड्यामागे एखादी चूक होती, की मग एक थंड डोक्यानी रचलेला कट होता? चला तर मग शोध घेऊया. तर या कथित संघटित लुटीमागे नेमकी कोणती पद्धत वापरली गेली? हा 0%चा खेळ कसा खेळला गेला? चला त्या प्रणालीवर एक नजर टाकूया. ही प्रक्रिया आहे पीक कापणी प्रयोग किंवा CCE. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, ज्यात अधिकारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकाच्या नुकसानीचा अंदाज घेतात आणि याच अहवालावर शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अवलंबून असते. त्यामुळे ही प्रक्रिया किती महत्त्वाची आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि आरोप असा आहे की याच कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करण्यात आला. तो कसा? तर या 4 टप्प्यांमध्ये बघा. पहिलं, विमा प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये संगनमत झालं. दुसरा, शेतात न जाताच थंडगार AC केबिनमधून खोटे अहवाल तयार केले गेले. तिसरं, या खोट्या अहवालांमध्ये प्रचंड उत्पन्न दाखवलं गेलं जेणेकरून नुकसान कमी दिसेल. आणि चौथं, याच बनावट अहवालांच्या आधारे हजारो शेतकऱ्यांचे हक्काचे दावे फेटाळण्यात आले. म्हणूनच याला केवळ एक चूक किंवा निष्काळजीपणा म्हटलं जात नाहीये. याला पांढरपेशा दरोडेखोरांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर घातलेला संघटित दरोडा असं म्हटलं जातंय. हे शब्द या प्रकरणाची गंभीरता आणि त्यातील हेतुपुरस्पणा अगदी स्पष्ट करतायत. बरं, मग आता यावर उपाय काय? मागणी काय केली जातीये? आता समस्येच्या विश्लेषणाकडून उपायांकडे वळूया. मागण्या अगदी स्पष्ट आहेत. 3 प्रमुख मागण्या आहेत. पहिली, सर्व कागदपत्रे सार्वजनिक करा, पारदर्शकता आणा. दुसरी, ह्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमा. आणि तिसरी, जी सर्वात महत्त्वाची आहे, दोषींवर केवळ निलंबनाची कारवाई नको, तर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करा. म्हणजे मुद्दा फक्त आज मिळालेल्या नुकसान भरपाईचा नाहीये, तर तो आहे सिस्टम बदलण्याचा. ही मागणी जबाबदारी निश्चित करण्याची आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याला या भयंकर अनुभवातून जावं लागणार नाही. आणि हा न्यायाचा लढा या एका विचारात सामावलेला आहे की या विमा कंपन्यांना शेतकऱ्यांनी गाळलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब द्यावाच लागेल. कारण हा प्रश्न केवळ पैशाचा नाही, तर तो न्यायाचा आहे आणि शेतकऱ्याच्या श्रमाच्या प्रतिष्ठेचा आहे.
झोपलेल्या प्रशासनाला जाग करा. जोपर्यंत प्रत्येक बाधित शेतकऱ्याला त्याच्या हक्काची नुकसान भरपाई मिळत नाही आणि या घोटाळेबाजांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण आवाज उचलत राहू. हा दरोडा उघड करण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.